सुदृढ आरोग्यासाठी चला आनंद पथावर आपण सारे नाचू गाऊ योगा आणि आपले खेळ खेळूया या शीर्षकाअंतर्गत आनंद पथ रस्ता आरोग्याचा या उपक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते। माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे व माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कोरोना महामारीनंतर संपूर्ण जग थांबले, अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या। यावर उपाय म्हणून माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आणि माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या संकल्पनेतून आनंद पथ रस्ता आरोग्याचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला होता। यंदाचे या उपक्रमाचे 4थे वर्ष असून ठाण्यातील पाचपकाडी सरीसोड व शेजारी असलेल्या उद्यानामध्ये दर रविवारी पहाटे हा उपक्रम होणार आहे। आज रविवार 4 मे रोजी हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी यामध्ये विविध खेळ, साहित्य, कला, गायन, वादन असे विविध प्रकार सादर करण्यात आले। ड्रामा सर्कल, जिम्नॅस्टिक, पंजा लढविणे, शिवकालीन युद्धकला, स्केचिंग, दोरउड्या, मल्लखांब, क्रॉसफिट, नृत्य, आट्यापाट्या, गोट्या खेळणे, करायको आदी विविध खेळ विविध संस्थेचे कलाकार व खेळाडूंनी सादर केले। तसेच येऊर गावातील काही तरुणांनी भोवरा, लगोरी, लेझिम सादर केली। यामध्ये नागरिक देखील सहभागी झाले होते। या उपक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे, एकनाथ पोळे आदी मान्यवर उपस्थित होते। उन्हाळ्याच्या सुट्टीत सहकुटुंब येऊन आनंदात वेळ घालवणे व कायम मोबाईलवर असणाऱ्या लोकांना इतर गोष्टीची गोडी लावणे या उद्देशाने हा उपक्रम सलग 4थ्या वर्षी होत आहे। तसेच हा उपक्रम रविवार 11 मे रोजी सकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत देखील होणार आहे। तरी ठाणेकरांनी यामध्ये सहभागी व्हावे। या उपक्रमात जर संस्थांना सहभागी व्हायचे असेल तर समन्वयक एकनाथ पवळे 9821786543 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन राजेश मोरे यांनी केले आहे।
अतिशय छान उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये धकाधकीच्या या जीवनामध्ये आणि शहरामध्ये आपण सर्व जे महाराष्ट्रीयन खेळ विसरलेलो होतो ते पुन्हा एकदा त्या खेळांना पुनर्जीवन देण्यासाठी आणि लोकांच्या मनामध्ये पुन्हा साथ घालण्यासाठी हा जो आनंद पथ अर्थात रस्ता आरोग्याचा हा उपक्रम सन्माननीय रुचिता मोरे मॅडम आणि राजेश दादा मोरे यांनी आयोजित केला आहे। त्याच्यासाठी त्यांचे विशेष अभिनंदन। कारण या पाचपाखाडीमध्ये आपण बघतोय की आपण शहरामध्ये रोज मुलं आणि आपण सर्व नोकरीनिमित्तानं कामानिमित्तानं व्यस्त आणि व्यग्र होऊन गेलो होतो, परंतु रविवार असताना नाळ पिक्चरमधलं मग अशा पण गाणं ऐकलं की आई मला खेळायला जाऊ दे ना। तर अभ्यास झाला, नोकरी झाली, काम झालं, पण मला स्वतःसाठी खेळायला जाऊ दे अशा पद्धतीनं पालकांना सांगून सगळे मुलं आज आलेले आहेत आणि पालकही आलेले आहेत। आणि या दोघांच्या पुढाकारानं या लोकांना विटीदांडू असेल, जिबली असेल, लगोर असेल, लाठीकाठी असेल, जिम्नॅस्टिक असेल, कराओके गायन असेल, वादन असेल, सत्वसारखा हवं ते नाचा, जिम्नॅस्टिक्स असेल, त्याचबरोबर सायकलिंग असेल आणि यासारखे उपक्रम यांनी जे राबवले आहेत ते पुन्हा एकदा बालपणात आपण गेलेलो आहे। खरं तर आपण सर्वांनी आपलं पद किंवा रोजचं काम वय विसरून आपल्या सगळ्यांना याच्यामध्ये सामील करून घेतलं। वयवर्ष 2 पासून ते वयवर्ष 80 पर्यंत एवढ्या मोठ्या स्पॅनमधले सगळे स्त्री पुरुष याच्यात सामील झाले आणि आपणही सगळे सामील झालो। तर हा खेळाचा आनंद जो आहे तो सगळं विसरून, स्वतःला विसरून त्यावेळेला आपण असा आनंद घेतो तेव्हा आनंदपथ तयार होतो। आणि हा आनंदपथ आयोजकांचं खरोखर आभार, खरोखर कौतुक आहे। पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना हे बालपणात घेऊन गेलं त्याबद्दल सुंदर उपक्रम। आनंदपथाचं हे 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्षाची सुरुवात झालेली आहे। आपण बघितलं असेल की सगळेजण येताना ज्या उत्साहाने येत आहेत त्या उत्साह घेऊन, वर्षभराचा उत्साह घेऊन आनंदपथाची सुरुवात हे करतायत। लहानपणी घेऊन जायचं, जे भोवरा फिरताना आमचे एक सर म्हणाले की अरे मी कितीतरी वर्षांनी आज भोवरा फिरवतोय, मी आता गोट्या खेळायला येतोय। त्यांना त्यांच्या लहानपणात जाऊन आनंद देण्याचं काम आनंदपथ करत आहे। रस्ता आनंदाचा, आरोग्याची जत्रा। आपण बघितलं असेल की सुरुवातीपासून मल्लखांब असेल, त्यानंतर जिम्नॅस्टिक असेल, फिटनेसचे वेगवेगळे गेम असेल, पंजा लढावा असेल, असे सगळे गेम आज यावेळेस इथे झालेले आहेत। पुढच्या टायमाला 11 तारखेला अजूनही मोठ्या संख्येने सगळ्या संस्था इथे सहभागी होणार आहेत। तर आम्ही ठाणेकरांना आवाहन करतो की 11 तारखेला सकाळी 6 वाजता आपण आपल्या पाल्यांना घेऊन आनंदपथात सहभागी व्हायला या, आनंद लुटायला या, आनंद द्यायला या, आनंदपथात मोठ्या पद्धतीने सहभागी व्हा।